सार्वजनिक बांधकाम विभागात मानधन आणि झेरॉक्सची लाखो रुपयांची बिलं जाणून-बुजून अडवल्याचा आरोप करत भादुला येथील गणेश शिंदे या झेरॉक्स ऑपरेटरनं बुलढाणा इथं 24 मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. भादुला येथील रहिवासी गणेश शिंदे हे सार्वजनिक बांधकाम विभागात झेरॉक्स ऑपरेटर म्हणून 2014 पासून मानधन तत्वावर कार्यरत आहेत. त्यांचं जिजाऊ झेरॉक्स सेंटर आहे. कार्यालयीन झेरॉक्स काढण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागाचं टेंडर निघालं होतं. ते टेंडर गणेश शिंदे यांनी घेतलं. त्यानुसार ते झेरॉक्स काढत होते. एप्रिल 2024 पासून झेरॉक्सची बिलं सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडे थकली आहेत. देयकांची मागणी करूनही टाळाटाळ केली जाते. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आता उपोषण सुरू ठेवणार असल्याचं गणेश शिंदे यांनी सांगितलं आहे. मी 24 तारखेपासून इथं उपोषणाला बसलोय. आज तिसरा दिवस आहे. आजपर्यंत कोणताच अधिकारी इथं आलेला नाही आहे आणि माझे इथं ऑफिसला बिल थांबून ठेवलेले आहे. माझे 5.5 लाखाचे बिल इथं ऑफिसला आजपर्यंत त्यांनी थांबून ठेवलेले आहे आणि आजपर्यंत मला कोणतंही बिल दिलं नाही. 2024 पासून माझं बिल 24 मार्चपासून ते 4-5 महिन्याचं बिल बाकी आहे माझं. मी PWD ऑफिसला जॉब करत होतो 14 वर्षापासून. माझे झेरॉक्सचे बिल आहे. माझ्याकडे झेरॉक्सचं टेंडर होतं ऑफिसचं आणि मी तिथं काम बी करत होतो ऑपरेटरचं. त्यांनी माझं बिल 3 महिन्याचं बिल पेमेंट दिलं नाही आणि जे झेरॉक्सचे बिल होते माझे ते पण आजपर्यंत दिलेले नाही आहे.